तर इथे आयुर्वेद शास्त्रानुसार अतिशय योग्य असा डाएट प्लॅन म्हणजे सकाळच्या वेळी तुम्ही नाश्त्याच्या मागे न लागता ब्रंच म्हणजे तुम्हाला जेव्हा कडकडून भूक लागेल त्या वेळेला तुम्ही जेवलात आणि हे जे जेवण असतं ते सुद्धा तुमच्या पोटाचे 3 भाग करून म्हणजे भरपेट खायचंय मला पुढचे 8 तास 10 तास खायचं नाहीये म्हणून मी पोटभर जेवीन अगदी इथपर्यंत की मला जेवण झाल्यावर उठता सुद्धा येणार नाही असं जेवण करायचं नाहीये म्हणजे आपल्याला जे सावकाश जेव्हा सांगतात अवकाश म्हणजे सावकाश म्हणजे तुमचं जेवण 2 तास चालवू नका म्हणजे आपल्याला पंक्तीत सांगायचे सावकाश होऊ द्या हा पण सावकाश होऊ द्याचा अर्थ अवकाश जे आपल्या पोटामध्ये भूक असताना तुम्ही उठलं पाहिजे म्हणजे तुम्ही समजा 2 पोळ्या खात असाल तुमच्या जेवणामध्ये तर तुम्ही 1 पोळी नक्की कमी करू शकता कारण आतापर्यंत आपण आपल्या शरीरामध्ये जो एवढा बँक बॅलन्स साठवून ठेवलेला असतो तो बँक बॅलन्स आपल्याला कमी करायचा आहे ना मग तो कसा कमी करणार तर मग कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या जेवणातले जे कार्बोहायड्रेट्स असतात कार्बोहायड्रेट्स म्हणजे आपण जी पोळी खातो भाकरी सुद्धा खातो भात खातो या सगळ्यांमध्ये पिष्टमय पदार्थ असतात कार्बोहायड्रेट्स असतात आणि ज्या आपण डाळी खातो आपण ज्या उसळी खातो त्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रोटीन्स असतात त्यामुळे आपल्या जेवणामधली जी कार्बोहायड्रेट्स असतात ती कमी करायची असतात म्हणून मी म्हटलं की 1 पोळी कमी करा तुम्हाला जर भात जेवणामध्ये लागतच असेल तर तो भात तुम्ही सकाळच्या वेळी खा तो भात सुद्धा खाताना तुम्ही जर वाटीभर भात खात असाल तर अर्धी वाटी भात खा म्हणजे बघा की आपण आपल्या जेवणामध्ये कुठे कट करायचा हे आपल्याला समजू शकतं त्याच्यानंतर आपल्या जेवणाची जी सुरुवात असते आपल्याला वजन कमी करायचं आहे मग वजन कमी करण्यासाठी तुम्ही एक कडकडीत पाणी करा गरम पाणी करा आणि ते पाणी एक अर्धा ते पाव कप जेवायच्या आधी प्या कडकडीत पाणी म्हणजे तुमचं तोंड भाजणार नाही एवढं म्हणजे परत मी काही सांगितलं तर त्याच्यावरती जरूर विचार करा पण ते गरम पाणी की तुम्ही फुंकरून पिऊ शकाल तर ते पाणी तुम्ही जेव्हा पिता ना तेव्हा आपलं अन्नाच्या डायजेशनला सुरुवात होते हे वजन कमी करणाऱ्यांसाठी मी सांगते तर असं गरम पाणी पिऊन तुम्ही तुमच्या जेवणाची जेव्हा सुरुवात करता त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या जेवणामध्ये सलॅड्सचा वापर करा पण सलॅड्स म्हणजे कोशिंबिरी ज्या असतात ना त्या सुद्धा आयुर्वेद शास्त्रानुसार खूप कच्च्या म्हणजे बाउलभर कोशिंबिरी खायच्या नसतात कारण कच्चं अन्न पचवायला सुद्धा आपल्या पचनशक्तीला खूप जास्त काम करायला लागतं म्हणजे आपण जर खूप बाउलभर कच्च्या गोष्टी खाल्ल्या वजन कमी करण्यासाठी तर बऱ्याच लोकांना नंतर ऍसिडिटीचा सुद्धा आजार होऊ शकतो आणि मग अशा वेळेला आपण विचार करायचा की आपल्याला कोशिंबीर खायची मग तुम्ही काय करा त्या कोशिंबीरमध्ये थोडंसं नारळ घालू शकता थोडंसं दाण्याचं कूट घालू शकता तुम्ही ती जी कोशिंबीर असते त्याच्यावरती थोडीशी तूप जिऱ्याची फोडणी देऊ शकता म्हणजे आपण त्या गोष्टीवरती संस्कार करत असतो म्हणजे आपण आयुर्वेद शास्त्रामध्ये छान संकल्पना आहे की एखाद्या गोष्टीवरती संस्कार करणं म्हणजे त्याला फोडणी देणं की त्याला संस्कार म्हणतात मग तुम्ही तुपाची देऊ शकता तेलाची देऊ शकता म्हणजे बघा पूर्वीच्या काळी जेव्हा घरामध्ये एखादी डिलिव्हरी झालेली स्त्री असेल आणि तिला जेव्हा ताक द्यायचं असतं तेव्हा ती आजी त्या ताकाला सुद्धा तूप जिऱ्याची फोडणी द्यायची म्हणजे त्या ताकाचा जो थंडपणा आहे तो तिला बाधू नये पण ताकाचे गुणधर्म तिला मिळावेत अशासाठी त्या ताकाला फोडणी द्यायची आणि मग ते ताक तिलाही सुखाने पचायचं आणि त्या ताकाचा त्रास तिच्या बाळाला सुद्धा होत नसेल त्यामुळे हे अशा प्रकारे जे ताक घेतलं जातं तसंच तुम्ही ज्या कोशिंबिरी खाल त्या कोशिंबिरीना तुम्ही फोडणी द्या आणि त्या फोडणी दिलेल्या कोशिंबिरी तुम्ही आहारामध्ये जेवढी आपण कोशिंबीर खातो त्याच्यापेक्षा थोडी जास्ती खा तुम्ही जेवणामध्ये दररोजच्या दररोज जी सीझनल फळभाज्या येतात त्याचं तुम्ही जेवणाच्या आहारामध्ये तुम्ही लोणच्यासारखा वापर करू शकता चव येण्यासाठी पण ते लोणचं म्हणजे त्या फोडी कट करायच्या त्यात अगदी हलकं थोडंसं तिखट मीठ टाकायचं वाटला तर थोडासा लोणच्याचा मसाला आणि अगदी थोडंसं कच्चं तेल तुम्ही तुमच्या भाकरीवरती सुद्धा थोडंसं कच्चं तेल घेतलं तिळाचं तेल तर तिळाचं तेल जे असतं ना ते वजन कमी करण्यासाठी खूप उपयोगी असतं जे तिळाचं तेल तिलोद्भवम तैलम म्हणजे हे इतकं शास्त्रामध्ये प्रत्येक गोष्ट सांगून ठेवलेली आहे की तिळाच्या पासून ज्याची उत्पत्ती होते ज्याच्यापासून निर्मिती होते ज्याच्यापासून तेल निर्माण होतं
ते तिळाचं तेल आपल्या आहारात वापरावं. पण आपण हल्ली बऱ्याच प्रमाणात वेगवेगळ्या तेलांचा वापर करतो आणि आपण नको असलेल्या अगदी 1600-1700 रुपये लिटर अशा महाग तेलांचा वापर करतो. पण खरंच त्या तेलाची मला आवश्यकता आहे का? की जे तेल माझ्या देशात पिकतच नाही, जे तेल माझ्या आई-वडिलांनी, माझ्या आजी-आजोबांनी वर्षानुवर्ष कधी खाल्लंच नाही. तर मी खरंच सांगते, अशा 1500-1600 रुपये लिटर तेलाची काहीही गरज नसते. आणि बघा, ते सगळी जी तेलं असतात ना, ती फक्त वरून ड्रेसिंगसाठी घ्यायची असतात सलाड्समध्ये. तुम्ही तुम्ही जे वापरता ते तुमचं कच्चं तेल, घाणीचं तेल वापरा. त्या घाणीच्या तेलामध्ये तुम्हाला अतिशय योग्य अशी सत्व मिळतील. कारण बाहेर जेव्हा जी तेलं आपण वापरतो, की त्याच्यामध्ये डबल प्युरिफाईड किंवा असं जे म्हटलेलं असतं, त्याच्यामध्ये त्यातलं सत्व पूर्णपणे, कारण ते बनवताना त्याच्यामध्ये रिफाईंड तेलं, डबल रिफाईंड, ट्रिपल रिफाईंड, त्याच्यामधलं जे सत्व असतं ते पूर्णपणे निघून गेलेलं असतं. त्याच्यामध्ये जेव्हा रिफाईंड करतात तेव्हा त्याच्यामध्ये निकेल रॉड्स टाकतात आणि ते निकेल रॉड्स टाकल्यामुळे काय होतं, की तुमच्या शरीरामध्ये निकेल जातं. आपल्याला ज्या गोष्टी आपल्या शरीरात नको हव्या असतात त्या आपल्याला आपल्या अन्नातनं जात असतात, आपल्या नकळत. म्हणजे आपण म्हणतो ना, की कल्प्रिट कोण आहे, दोषी कोण आहे, हे शोधून काढणं खूप गरजेचं असतं. म्हणजे आम्हाला एखाद्या रुग्णाची हिस्ट्री घेताना ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला बघायला लागतात, की याला हा आजार का झाला असेल बरं? हा जेवणामध्ये कुठचं तेल वापरतो, कुठचं मीठ वापरतो, हा जेवणामध्ये कशा प्रकारे अन्न शिजवतो. त्यामुळे आपण जे तेल आपले आजी-आजोबा खाल्ले, आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण शेंगदाण्याचं तेल अतिशय योग्य प्रकारे त्याचा वापर करू शकतो. त्याप्रमाणे तुम्ही तिळाचं तेल वापरू शकता, घाणीचं तेल वापरा. तर हे तिळाचं तेल आहे, तुम्हाला वजन कमी करायचं आहे ना, तर तिळाचं तेल 1 चमचाभर म्हणजे एक 5 ml जेवायच्या पूर्वी, जे मी गरम पाणी मगाशी म्हटलं, तर ते तेल प्यायचं चमचाभर, त्याच्यावरती ते गरम पाणी प्यायचं आणि जेवणाला सुरुवात करायची. आणि ह्याचा तुम्हाला वजन कमी करण्यासाठी खूप चांगला उपयोग होताना दिसतो. पण एक आहे, तुम्ही आज प्यायला सुरुवात केलात आणि तुमचं वजन कमी झालं असं नाही. त्यासाठी सातत्य, सतो दीर्घकाले नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढ भूमिः. हे योगशास्त्रात पतंजली मुनींनी अतिशय सांगून ठेवलंय आणि ते हे प्रत्येक ठिकाणी लागू पडतं. म्हणजे सतत एखादी गोष्ट केली, सतत त्याचा अभ्यास केला, तर त्याचे आपल्याला फायदे दिसतात. म्हणजे मी आत्ता एखादा अभ्यासाचा चॅप्टर वाचला, तर तुम्हाला लगेच समजेल का? नाही. तर आपल्याला परीक्षा द्यायची, मुलांसाठी हे सांगते, तर तो चॅप्टर सतत वाचणं गरजेचं आहे. म्हणजे मी आत्ता वजन कमी करायचंय म्हणून मॅडमनी एखादी गोष्ट सांगितली आणि मी ती केली, तर मी लगेच बारीक होईन का? पण मी ते 3 महिने, 4 महिने, जसं मगाशी म्हटलं तसं 10 महिने तुम्ही जर याचा वापर करत राहिलात, तर तुमचं वजन नक्की कमी होईल. आणि तो जो कमी झालेल्या वजनाचा इफेक्ट आहे, तो आपल्याला सातत्याने तसाच ठेवण्यासाठी आपण जे आत्तापर्यंत जे कष्ट घेतलेले असतात, जे प्रयत्न घेतलेले असतात, आपल्या आहारात जे बदल केलेले असतात, ते तसे ठेवणं खूप गरजेचं असतं. म्हणजे माझं वजन आता छान कमी झालं आहे आणि हळू मग काय करतात लोकं, जाऊ दे, बाजूच्यानी आज कोणीतरी पेढा दिलाय, गाडी घेतली, पेढा दिलाय, मी खातो. आणि तो एक पेढाची जी सवय असते ना, मग आज बायकोला सांगतात, "नाही, नाही, आता माझं वजन छान कमी झालंय. आज गुळाचा शिरा आहे. आज गुरुवार आहे मार्गशीर्षातला. तर मार्गशीर्षातला गुरुवार आहे, मग तू जो काही नैवेद्य केलायस, तो मी खाणार." म्हणजे मग बघा, की आपल्याला आपली जी शरीर तयार झालेलं असतं ना, आणि शरीर असतं ना, ते आपलं शरीर बघा प्रत्येक गोष्टीला सगळं असं ते आपलं शरीर तयार करून घेत असतं, की एखादी गोष्ट मला मिळत नाहीये, तर ते डिपॉझिट करतं. म्हणजे जेव्हा मी जो म्हटलं, की इंटरमिटंट फास्टिंग तुम्ही जास्ती दिवस करायचा नसतो, पण तो तुम्ही जर 24 तास, 36 तास असा केलात, तर त्याच्यानंतर तुम्ही जे अन्न खातात त्याचं फक्त आणि फक्त फॅटमध्ये डिपॉझिशन होतं. कारण आपल्या शरीराला जेव्हा अन्नाची गरज असते, तेव्हा आपण जेव्हा अन्न खात नाही, तेव्हा त्या आपल्या शरीरात जे साठवलेलं जे फॅट असतं, ते फॅट लगेच त्याच्यातनं आपलं शरीर काम करायला लागतं. त्याच्यातनं ग्लुकोजचं आपल्या शरीराला त्याची निर्मिती होते. त्यातनं जे साठवलेलं आहे, तिथून आपल्या शरीराला ते मिळायला लागतं. आणि त्यामुळे आपण कुठच्या गोष्टीचा अतिरेक करायचा, कुठच्या गोष्टीचा अतिरेक नाही करायचा. वजन कमी झाल्यानंतर मी परत गोड गोष्ट खायची का? हे आपण ठरवायचं असतं. आजच बघा, आज सफला एकादशी आहे आणि आजची जी एकादशी आहे, तर ती जी एकादशी आहे, तर एकादशीचा उपवास किंवा लोकं संकष्टीचा उपवास करतात. पण आपल्याकडे म्हणच आहे, लोकं असं म्हणतात, की एकादशी आणि दुप्पट खाशी. पण हे अजिबात बरोबर नाही आणि या सगळ्यांना आपण
आपल्या सोयीने केलेल्या म्हणी असतात, ज्या आपल्याला चांगल्या वाटतात त्याप्रमाणे आपण वागत असतो. म्हणजे आपण एकादशी असते किंवा शिवरात्रीचा उपवास असतो, तर त्यावेळेला आपण घरामध्ये इतके पदार्थ बनवत असतो की ती गृहिणी ते पदार्थ बनवताना थकून जाते. म्हणजे सकाळी नाश्त्याला काही पदार्थ, परत दुपारी उपवासाच्या फराळाला पदार्थ, मध्ये 4 वाजता भूक लागली म्हणून पदार्थ, आणि रात्री उपवास सोडायचा नाही पण उपवासाचा फराळ म्हणून पदार्थ. तुम्ही उपवास करताय का तुम्ही काही मेजवानी करताय? आणि त्याच्यामध्ये पण तुम्हाला वेगवेगळे गोडाचे पदार्थ असतात, त्याच्यामध्ये साबुदाण्याचे वडे असतात, थालीपीठं असतात, बासुंदी असते, रबडी असते. आणि मी तर बघते की त्या दिवशी लोक आपल्या स्टेटसला आम्ही घरी काय काय बनवलं ह्याचे फोटो टाकत असतात. म्हणजे तुम्ही उपवास हा उपवास म्हणजे उपवास भगवंताच्या जवळ बसणं, त्याच्या जवळ बसून त्याची प्रार्थना करणं, हा उपवासचा अर्थ आहे. आणि अशा वेळेला हा उपवास कसा करायचा असतो? तर आजचा जो एकादशीचा उपवास आहे, तुम्ही ह्याच्या पुढेही तुम्ही पुढच्या एकादशीपासून असा उपवास जरूर करू शकता. मी म्हटलं की आपल्या जेवणामध्ये तुम्ही कार्बोहायड्रेट्स कट करायचे. तर या दिवशी उपवास कसा करायचा हे सांगते. आणि ज्यांना एकादशीचा उपवास म्हणजे एकादशी म्हणून करायचा नसेल, पण ते खाऊन पिऊन एकादशी कसं करू शकता? तर ह्या दिवशी उपवासाच्या दिवशी एक पथ्य पाळायचं. त्या दिवशी आपण पूर्णपणे गरम पाणी प्यायचं. आपण जेव्हा निर्जला एकादशी करतो, तर ती निर्जला एकादशी पावसाळ्याच्या सुरुवातीला येत असते. म्हणजे त्यावेळेला आपल्याला शरीरामध्ये निसर्गतःच पाण्याची कमी गरज पडत असते. त्या त्या 4 महिन्यामध्ये आपल्याला जेवढी तहान असेल तेवढंच पाणी पिणं अपेक्षित असतं. आणि आपण हल्ली बघतो या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमुळे आपण 3 लिटर पाणी पितो, 4 लिटर पाणी पितो. त्यामुळे आपण एक पथ्य जरूर पाळायचं वजन कमी करण्यासाठी किंवा आरोग्य सुधारण्यासाठी, आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी, की आपल्याला जेवढी भूक असेल तेवढंच अन्न खायचं, जेवढी तहान असेल तेवढंच पाणी प्यायचं. आपलं शरीर असतं ना ते आपल्याला सांगत असतं. म्हणजे आता मी बराच वेळ बोलले, मला शरीर सांगतंय की तुला थोडीशी पाण्याची गरज आहे, तू पाणी पी. अशा वेळेला मी पाणी पिणं खूप गरजेचं आहे. तर त्यावेळेला पाणी प्या. आणि मग ते पाणी तुम्ही सांगितलं तसं की उपवासाच्या दिवशी तुम्ही गरम पाणी प्या. आणि दिवसभर गरम पाणी प्यायल्यामुळे काय होतं की तुमच्या शरीरामध्ये खूप लघुता, लघुता म्हणजे हलकेपणा येतो. आणि तो हलकेपणा आल्यामुळे तुम्हाला दिवसभर तुम्ही उपवास जरी केलात ना तरी तुम्हाला फ्रेश वाटतं. त्यानंतर उपवासाच्या दिवशी तुम्ही कार्बोहायड्रेट्स खायची नाहीयेत. मग तुम्ही सकाळच्या वेळेला तुम्ही जी फळं असतात त्या ऋतूनुसार येणारी फळं, म्हणजे आता हा डिसेंबर महिना आहे, पण माझा उपवास आहे, मग मला ताकद हवी, मग मी फ्रीजमध्ये आंब्याचा रस साठवून ठेवलाय, मग तो मी रस काढला, दुधात घातला, मिल्कशेक केला. तसं अजिबात करायचं नाही. त्या ऋतूमध्ये येणारी आता छान संत्री येत आहेत, डाळिंब येत आहेत, आता सुरेख पेरू येत आहेत, बोरं येत आहेत. तर त्या ऋतूमध्ये येणारी जी फळं असतात ती आपल्या भुकेच्या नुसार, पण त्याच्या भुकेपेक्षा कमी असं फळांचं सेवन करायचं. आपण बघा देवाला 5 फळांचा नैवेद्य दाखवतो. प्रत्येक गोष्टीमागे शास्त्र असतं. म्हणजे ती 5 फळं वेगवेगळ्या चवीची असतात. म्हणजे गोड संत्र जे असतं ते आंबट असतं, केळं मधुर असतं, डाळिंब जे असतं तुम्ही बघितलं, डाळिंब जर त्याच्या बियांसकट खाल्लं तर ते किंचित तुरट असतं. म्हणजे आपल्या पोटामध्ये षड्रस जाण्यासाठी आपल्याला ह्या 5 वेगवेगळ्या फळांचा तुम्ही जर वापर केलात ना तर ते तुमच्या पोटात आपोआप षड्रस जात असतात. म्हणजे आपल्या शरीरामध्ये काय खायला पाहिजे हे निसर्ग त्याला माहिती असतं, फक्त आपल्याला कळत नसतं. म्हणजे आपण आपल्याला जे आवडेल आपण त्या निसर्गाच्या अगेन्स्ट जातो, विरुद्ध जातो आणि आपण त्या गोष्टी खात असतो. त्यामुळे त्या 5 फळांपैकी तुम्ही देवाला नैवेद्य दाखवा, त्याचा छानपैकी आस्वाद घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला जर भूक लागली, म्हणजे ज्यांना उपवास नाहीये पण ज्यांची वजनं कमी करायची त्यांनी जर एकादशीचा उपवास असा जर केला तर वरी किंवा भगर जे असतं धान्य त्याला मिलेट्स म्हणतात. आणि आपण बघितलं मागच्या 2 वर्षापूर्वी आपल्याकडे मिलेट इयर आपण साजरं केलं. आपले माननीय पंतप्रधान मोदीजी यांनी मिलेट इयरचा खूप मोठा गवगवा केला. पण हे खरोखर त्या शेतकऱ्यांसाठी खूप त्यांनी चांगली गोष्ट केली. जी आपली भारताची परंपरा आहे, जे आपण दररोजच्या आहारामध्ये घेत होतो, त्या गोष्टींचं त्यांनी पुनरुज्जीवन केलं. आणि आता मी परवा सरस एक्झिबिशन मध्ये गेले होते आणि तिथे त्या सरस एक्झिबिशन मध्ये किंवा हल्ली आपण सर्वत्र बघतो की नाचणीची बिस्किटं, ज्वारीची बिस्किटं, बाजरीची बिस्किटं, रोस्टेड बाजरी
अशा वेगवेगळ्या मिलेट्सच्या गोष्टींचा तिथे वापर केलेला आणि त्याच्यापासून बनवलेल्या गोष्टी तिथे होत्या. मिलेट्स पासून बनवलेल्या थालीपीठाच्या भाजण्या होत्या. तर ह्या गोष्टींचा वापर आपण जर आपल्या आहारात केला तर आपल्याला खूप फायदा होतो. पण हे मिलेट्स जेव्हा आपण वापरतो ना, तेव्हा मिलेट्स वापरताना एक काळजी अशी घ्यायची असते की हे मिलेट्स वापरताना आपण ते धान्य जे आपण कोदं असतं, वरी असते, बाजरी असते किंवा वेगवेगळ्या प्रकारची जी तृणधान्य असतात, नाचणी असते, तर जेव्हा आपण ती शिजवून वापरतो म्हणजे मिलेट्स जी उपवासासाठी वापरतो ती आधी भाजून घ्यायची असतात आणि ते भगर आपण भाजून घेतली की थोडा वेळ ती बाजूला ठेवायची. त्याची जी वाफ असते, आपण धान्य भाजलं की त्याच्यात वाफ निर्माण होते, ती बाजूला ठेवल्यानंतर थोड्या आपली आजी ना वरीचा तांदूळ असेच बनवायची. पण हल्ली आपण ती पण पद्धत विसरून गेलोय. म्हणजे आम्हाला हे सांगायला लागतं की हे तुम्ही असं बनवा आणि ते तसं बनवलं तर ते तुमच्या शरीरासाठी योग्य ठरेल. तर ते मिलेट्स जे असतात ते भाजायचे, बाजूला ठेवायचे, त्याची वाफ गेली. कारण ते बघा, तुम्ही समजा भाजलेल्या गोष्टीमध्ये पाणी ओतलं तर पटकन त्याची वाफ होते आणि ते धान्य ना अर्ध तिथे शिजायला लागतं त्या पाण्यामुळे. मग आपली ती जी प्रोसेस असते ना ती अर्धी शिजण्याची प्रोसेस इथे सुरू होते. म्हणजे आपल्याला त्या धान्याचा उपयोग आपल्या शरीराला योग्य प्रकारे जर करून घ्यायचा असेल तर त्याची वाफ जाणं गरजेचं असतं. आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही पाणी घाला, पाणी घालून ठेवा आणि त्याच्यानंतर वरचं पाणी हळूच काढून टाका. आणि मग तिथे तुम्ही जेव्हा वरीचे तांदूळ बनवता तेव्हा त्याला तुम्ही घरातल्या साजूक तुपाची फोडणी द्या, तूप जिऱ्याची फोडणी द्या, त्याच्यामध्ये थोडीशी मिरची टाका, तुम्ही छानपैकी कढीपत्ता टाका. कढीपत्ता हा कुठेही असं लिहिलेलं नसतं की मला उपवासाला कढीपत्ता चालत नाही. हे सगळं आपण ठरवलेलं असतं की मला हे चालणार नाही, कोथिंबीर आम्हाला उपवासाला चालत नाही. जर तुम्हाला धने चालतात किंवा एखाद्याला कोथिंबीर चालते पण धने चालत नाही, हे सगळं आपण ठरवलेलं असतं. त्यामुळे ज्या गोष्टी माझ्या शरीराला पचनासाठी योग्य आहेत त्याचा तुम्ही तुमच्या उपवासाच्या आहारामध्ये, पदार्थामध्ये जरूर वापर करा. देव कधीही रागावत नसतो. आपल्या मनातला जो देव असतो ना त्याला तुम्ही जर तो श्रीकृष्णार्पणमस्तु असं म्हणून जर नैवेद्य दाखवलात तर तो नैवेद्यच होतो. मग तुम्ही त्याच्या तिथे तुमच्याकडे समजा कधी एखादा तुम्ही बाहेर गेलात, तुम्ही फिरायला गेलात आणि एखाद्या दिवशी तुमच्या उपवास सोडताना चुकून कांदा जरी खाण्यात आला तरी देव रागवत नाही, कारण आपल्या मनात त्या सगळ्या गोष्टी अशा घट्ट बसलेल्या असतात. त्यामुळे ह्या मिलेट्सचा वापर तुम्ही त्यामध्ये कढीपत्ता, मिरची घालून जरूर करा. त्याच्यानंतर तुम्ही जेवणामध्ये पातळ ताक घ्या. म्हणजे ताक जे असतं ते अतिशय उत्तम असं पचनासाठी कार्य करतं. तर तुम्ही ते ताक जे आहे त्या ताकाचा तुम्ही तुमच्या जेवणामध्ये जरूर वापर करा. पण इथे दह्याचा वापर करू नका. जेव्हा उपवास आहे, वजन कमी करायचं आहे, तर एक घट्ट वाटीभर दही खाल्लं किंवा मी श्रीखंड खाल्लं, तुमचं वजन कमी होणार नाही. त्यामुळे मी आत्ता ज्या पद्धतीने सांगते त्या पद्धतीने जर तुम्ही तुमच्या जेवणामध्ये गोष्टी ठेवल्यात, त्याच्यानंतर तुम्हाला परत जर भूक लागली तर तुम्ही साय काढलेलं तुम्ही गाईचं दूध घ्या. त्यामुळे काय होतं की तुमची भूक भागली जाते पण तुम्हाला थकवा येत नाही. इथे राजगिऱ्याच्या हल्ली ना लाया हा प्रकार सगळीकडे मिळतो. म्हणजे प्रत्येक गोष्टीच्या लाया मिळतात आणि लाया हे अतिशय उत्तम प्री डायजेस्टेड फूड आहे. म्हणजे तुम्ही राजगिऱ्याची लाई वापरू शकता, तुम्ही नाचणीची लाई वापरू शकता. म्हणजे जेव्हा उपवास असेल तेव्हा तुम्ही राजगिऱ्याच्या लाया त्या समजा दुधामध्ये घालून खाल्लात तर तुमचा उपवास पण होईल. आणि राजगिऱ्याच्या लाया या अतिशय लघु असतात, म्हणजे पचायला हलक्या असतात, त्यांनी वजन वाढत नाही. तुम्ही अगदी बाउलभर राजगिऱ्याच्या लाया जरी खाल्ल्यात, फक्त राजगिऱ्याचे लाडू 4 खाऊ नका, कारण त्याच्यामध्ये गोड असतं, साखर असतो, गूळ असतो. पण तुम्ही राजगिऱ्याच्या लाया जर बाउलभर खाल्ल्यात, कारण त्या बाउलभर लायांमध्ये कंटेंट जो असतो राजगिऱ्याचा तो खूप कमी गेलेला असतो. तुम्हाला पोट भरल्यासारखं वाटतं पण तुमचं कॅलरीज कमी गेलेल्या असतात. त्यामुळे तुम्ही राजगिऱ्यांच्या लायांचा जरूर वापर करा. इथे मखाणे जे असतात ते मखाणे सुद्धा आपल्याला खूप चांगल्या प्रकारे काम करतात वजन कमी करण्यासाठी, कारण त्याच्यामध्ये न्यूट्रिशन जे असतं ते खूप जास्ती मिळतं. कारण उपवासाच्या दिवशी आपण जेव्हा आपला डाएट जो असतो तो त्याचे कॅलरी वाईज जेव्हा कट करतो तेव्हा आपली ताकद टिकून राहणं पण खूप गरजेचं असतं. मग अशा वेळेला तुम्ही मखाणे जर भाजलेत आणि त्याची पावडर केलीत आणि त्याची तुम्ही जर दुधाबरोबर खीर केलीत, गाईच्या दुधाबरोबर, कारण म्हशीचं दूध हे पचायला जड असतं आणि त्याच्यामुळे तुम्हाला जडता येते, स्थूलता येते. म्हणजे ज्यांना वजन कमी करायची आहेत त्यांनी त्यांच्या जेवणामध्ये, त्यांच्या वापरामध्ये गाईचं दूध नक्की वापरणं गरजेचं आहे.
आणि A2 गाईच्या दुधाचा वापर केलात तर तो तुम्हाला अधिक फायदेशीर ठरेल. म्हणजे हा सगळ्यांसाठीच सल्ला आहे. म्हणजे आपण आपल्या जीवनामध्ये आपल्या मुलांच्यासाठी ह्या गीर गायी आहेत. जसं म्हटलं तसं की आपल्या चांगल्या गोष्टी, प्रथा ह्या सगळ्या नामशेष होत चालले. पण हल्ली परत त्याचं पुनरुज्जीवन व्हायला लागलंय. आणि आपण जर डोळसपणे याचा विचार करून आपल्या जेवणामध्ये सगळ्या गोष्टी परत आपण आपल्या जेवणात वापरल्या तर आपलं आरोग्य नक्की टिकणार आहे. आपल्या आजारांपासून आपण दूर ठेवणार आहोत. त्यामुळे A2 गाईच्या दुधाचा जर वापर तुम्ही तुमच्या जेवणामध्ये केलात, तर तुमचं वजन मग तिथे 1 कपभर जरी दूध घेतलत ना, कारण ते दूध महाग असतं. मग लोकांच्या मनात अनेक शंका असतात, की आम्हाला ते परवडत नाही. पण तुम्ही जेव्हा बाहेर हॉटेलमध्ये जेवायला जाता, जर 4 माणसं गेली तर किमान 4,000चं बिल होतं. मग तुम्ही विचार करा, की ₹4,000 तुम्हाला जर महिन्याभराच्या दुधाला लागत असतील, तर तुम्ही एक सॅटरडे आउट, संडे आउट आणि 4,000 5,000चं बिल हे करायचं का आपलं आरोग्य टिकवायचं? म्हणजे हा विचार तुम्ही जर असा कॉस्ट बेनिफिट मला याचं काय आहे? कॉस्ट बेनिफिशियरी आहे का? म्हणजे आमचे सर आम्हाला सांगायचे, की आपण औषध बनवतो, तेव्हा ते किती कॉस्ट इफेक्टिव्ह आहे, ह्याचा विचार करणं पण खूप गरजेचं आहे. त्याप्रमाणे मी माझ्या जेवणामध्ये कुठच्या गोष्टी वापरते, मी हॉटेलमध्ये किती पैसे खर्च करतोय. जेव्हा कॅन्सरचे पेशंट आमच्याकडे येतात आणि आम्ही त्यांना विचारतो किंवा मला माहिती आहे, की हा माणूस चेन स्मोकर आहे. मग त्याच्या बायकोला सांगते, की तो चेन स्मोकर आहे म्हणजे दिवसाला तो लोकं 4-4, 5-5 पाकिटं सिगारेट सोडत असतात. मग त्याच्यावर तुम्ही दिवसाला किती पैसे खर्च करता ते पैसे बाजूला ठेवा ना आणि मग तुम्ही बघाल, की तुमचे किती पैसे वाचतात. मग तुम्ही तुमच्या हॉटेलिंग पूर्णपणे बंद करा. कारण आपल्याला वजन कमी करायचं आहे. आणि तेच पैसे तुम्ही योग्य अशा आहारावरती वापरा. तुम्ही घाणीचं तेल वापरा. तुम्ही A2 गाईचं तूप वापरा. A2 गाईचं दूध वापरा. ह्या गोष्टी गाईचं तूप तुम्ही 1 चमचा सकाळी आणि 1 चमचा सकाळी खाऊन तुमचं लिपिड प्रोफाईल कुठल्याही प्रकारे वाढणार नाहीये. तुम्ही गाईचं दूध घेऊन तुमचं वजन वाढणार नाहीये. पण हे तुम्हाला ठामपणे समजणं गरजेचं आहे. आणि जर मी तुम्हाला सांगितलं तर तुम्ही ते तसं वागलात, तर तुम्हाला त्याचा उपयोग दिसणार आहे. आणि तो आज नाही 6 महिन्यानंतर. म्हणजे आपण 6 महिन्यांनी जेव्हा भेटू, तेव्हा तुम्ही मला जरूर सांगा, की मी ह्या-ह्या गोष्टी फॉलो केल्या आणि माझं वजन खरोखर कमी झालं. तर आपण ताई ज्या गोष्टी करतायत त्याचा खरोखर उपयोग होईल. किमान पक्षी मी निरोगी झालो. मी आजारांना दूर ठेवू शकलो. तर हा जो उपवास आहे, संध्याकाळी तुम्ही सूर्यास्ताच्या आधी तुम्हाला जे काही खायचं आहे, ते तुम्ही खाऊन घेऊ शकता. मग त्याच्यामध्ये तुम्ही उपवासाचं थालीपीठ खाऊ शकता. थालीपीठ हा पदार्थ असा असतो, की त्याच्यामध्ये आपण सगळी धान्य आपण भाजून घेतलेली असतात. आणि आपण हल्ली बघतो, की तुम्हाला घरी करायला जर वेळ नसेल, तर बाहेर सगळ्या प्रकारच्या योग्य अशा वेगवेगळ्या 16 प्रकारच्या धान्य घातलेल्या भाजणी किंवा उपवासासाठी तुम्ही घरी भाजणी बनवू शकता. तिथे तुम्ही साबुदाण्याचा वापर कमी करा. पण तिथे तुम्ही राजगिरा वापरा, तुम्ही तिथे शिंगाडा वापरा, तिथे तुम्ही मखाणा वापरा आणि अशा गोष्टी तुम्ही जर वापरल्यात आणि ते जे थालीपीठ आहे, त्याच्यामध्ये तुम्ही लाल भोपळ्याचा जर वापर केलात, तर लाल भोपळा जो असतो म्हणजे इथे बटाट्याचा वापर तुम्ही उपवासाला करू नका. पण लाल भोपळ्याचा वापर करा. तुम्ही दुधीचा वापर करा जर उपवास नसेल तर. आणि उपवास असेल तर लाल भोपळ्याचा जरूर वापर करा. म्हणजे लाल भोपळा कच्चा किसायचा आणि तो त्याच्यामध्ये थोडंसं तिखट, मीठ, दाण्याचं कूट थोडंसं आणि तो चांगला कुस्करायचा. आणि तो कुस्करला की त्याला जे पाणी सुटेल त्याच्यामध्ये तुम्ही उपवासाची थालीपीठाची भाजणी घालायची. आणि साजूक तुपावरती तुम्ही जर ते थालीपीठ केलं, तर तुम्हाला तृप्ती मिळते, तुम्हाला समाधान मिळतं आणि त्याचा उपयोग वजन कमी करायला सुद्धा होतो. म्हणजे सूर्यास्ताच्या आधी जेवणं फार गरजेचं आहे. कारण आपला भारत देश जो आहे ना, तो सौर शक्तीचा आहे. म्हणजे बघा आरोग्यम भास्कराद इच्छेत. म्हणजे ह्या आरोग्याची जी उपासना आहे ना, ती आपण त्या सूर्याची उपासना करून त्या सूर्याकडे माझ्या आरोग्याची मला आरोग्य दे, अशी आपण त्याला प्रार्थना करायची असते. मग सूर्याची जेव्हा शक्ती असते, अशा वेळेला आपण जर त्या सूर्यशक्तीचा वापर आपल्या जेवणामध्ये करून घेतला, तर ते अन्न अतिशय चांगल्या प्रकारे पचायला मदत होते. आणि बघा तुम्ही सूर्यास्ताच्या आता सध्या सूर्यास्त जो आहे तो 6, 5, 6, 4ला होतोय. त्याच्यानंतर दिवस जसजसा मोठा होत जाईल तसा 7, 7:05 पर्यंत सुद्धा सूर्यास्त होतो. जी लोकं बाहेर कामाला जातात त्यांनी ऑफिसमध्ये ह्या गोष्टी घेऊन जाव्यात. सूर्यास्ताच्या आधी खाव्यात. घरी आल्यानंतर भूक लागली तर 1 कपभर दूध जरूर प्या. अशा लोकांनी राजगिऱ्याचा लाडू खाल्ला कारण त्यांना जास्ती कष्ट होत असतात, जास्ती कष्ट पडतात. मग त्यांचा थकवा कसा भरून येणार? त्या ठिकाणी ते
या गोष्टीचा वापर जरूर करू शकतात. तर हे जे झालं उपवासाबद्दल. असाच उपवास तुम्ही जर इंटरमिटंट केलात, म्हणजे एक एकादशी 15 दिवसातनं करायची. ह्या एकादशी केल्यामुळे तुम्ही जर बघितलं असेल तर ऑटोफॅजी म्हणजे एक 4 वर्षापूर्वी एका जपानी शास्त्रज्ञाला ह्याच्यासाठी नोबेल पारितोषिक मिळालं. म्हणजे ज्या आपल्या भारताच्या संकल्पना आहेत, आपल्या पिढ्यानुपिढ्या म्हणजे वेद उपनिषद काळापासून सांगितलेल्या गोष्टी आहेत, ह्याच्यावरती आजकाल बाहेरचे लोक, जर्मनीतले लोक, जपानमधले लोक संशोधन करतात आणि त्याच्यावरती त्यांना नोबेल प्राइज मिळतं. आणि मग तुम्ही तुमच्या परंपरा का नाही परत तुम्ही पुनरुज्जीवित करत, तुम्ही का नाही त्याचं पालन करत? आणि जर त्याच्यामुळे काय होतं की त्या दिवशी आपण आहार नाही घेतला की आपल्या शरीरामध्ये ज्या पेशी असतात ना, त्यांना पुनर्जीवन मिळतं. म्हणजे जुन्या पेशी ज्या असतात त्या नष्ट होतात आणि नवीन पेशींची उत्पत्ती अतिशय चांगल्या प्रकारे होते. आणि अशा प्रकारे तुमचं शरीर असतं ना, म्हणजे आपण तरुण होतो, नव्याने तरुण होतो. आणि तुम्हाला, मला वाटतं सगळ्यांनाच आवडेल की दर 15 दिवसांनी तुम्ही जर तरुण झालात, तुम्हाला कोणी म्हटलं की अरे तुझं वजन एवढं आहे पण वाटत नाही, तर मला वाटतं हे तुम्हाला सगळ्यांनाच आवडेल. पण ते करण्यासाठी कष्ट करणं, ते करण्यासाठी तुम्ही त्यासाठी केलेले प्रयत्न करणं गरजेचं असतं. मग तुम्ही जर एकादशीचा उपवास असा केलात तर तुमचं वजन हे नक्कीच कमी होईल. त्यामुळे सकाळी तुम्हाला जेव्हा भूक लागेल त्या आणि त्याच वेळेला का रात्री सूर्यास्त व्हायच्या आधी जेव्हा. आणि मी जसं म्हटलं तसं की ह्या शास्त्रामध्ये तुम्हाला साईड बेनिफिट्स मिळतात. म्हणजे तुम्ही जर संध्याकाळी जेवलात, लवकर जेवलात किंवा अगदी उशिरात उशिरा म्हणजे 8 पर्यंत. कारण लोक ऑफिसातनं येतात, काही जणांच्या वर्षानुवर्ष सवय असतात की आम्ही 8ला जेवतो, पण ठीक आहे. 8 म्हणजे अति उशीर नाही, कारण तुम्ही जेव्हा 10, 11, 12 वाजता जेवता, म्हणजे हल्ली झोमॅटो मी म्हणतं तसं की ते मुलांना वरदान असतं की 12 वाजता ते झोमॅटोवरनं आईस्क्रीम मागवतात, आईस्क्रीम खातात, म्हणजे दिवसभर मी सांगितलेला डाएट प्लॅन फॉलो करतात आणि रात्री 12 वाजता झोमॅटोवरचा आईस्क्रीम खातात. कसं वजन कमी होणार? त्यामुळे तुम्ही समजा 8ला जेवत असाल तर इट इज ओके. पण कारण ती शरीराला तुमच्या वर्षानुवर्ष सवय झालेली असते. म्हणजे मी म्हणतो तसं की मी तुम्हाला आज एखादी गोष्ट सांगितली तर ती लगेच बदलायची का नाही. तर माझ्या शरीराला आज ती अनेक वर्ष सवय झालेली आहे आणि माझ्यासाठी ते योग्य आहे. तर मी त्याप्रमाणे जर जेवण घेतलं तरी खूप मोठं बिघडत नाही. पण म्हटलं तसं रात्री 12 वाजता आईस्क्रीम खाणं, रात्री 12 वाजता भूक लागली म्हणून चॉकलेट खाणं पूर्णपणे अयोग्य. त्यामुळे संध्याकाळचं जेवण हे आधी झालंच पाहिजे. तर मी तुम्हाला साईड बेनिफिट सांगत होते. तर संध्याकाळी लवकर जेवण घेतल्यामुळे एक तर वजन कमी होतात, त्याच्यामुळे तुमचा डायबेटीस कंट्रोलला येतो. ज्या लोकांना रात्रीच्या वेळेला किंवा सतत खोकला होत असतो, अशा लोकांचा खोकला कमी होतो. हे मी खूप पेशंटमध्ये, जे लोक अस्थमॅटिक आहेत, अशा लोकांना मी संध्याकाळचं जेवण संध्याकाळी सूर्यास्ताच्या आधी सांगितलेलं आहे. आणि त्या लोकांनी हे जेवण लवकर जेवायला सुरुवात केली तर त्यांची वजनं पण कमी झाली. म्हणजे म्हटलं तसं की एकात एक ह्या गोष्टींचे पाय गुंतलेले असतात. म्हणजे वजन कमी करण्यासाठी तुम्ही हे केलं तर तुम्हाला या गोष्टींमध्ये फायदा मिळेल, किंवा अस्थमासाठी म्हणून तुम्ही जेवण लवकर केलं तर तुमचं वजन कमी होणार आहे. त्यामुळे आपली आजी जे सांगायची की 7च्या आत घरात आणि दिव्यात वात आणि पानात भात, असं जर केलं तर तुमचं वजन नक्की कमी व्हायला मदत होणार आहे. आता हा जो भात असतो, तो भात सुद्धा तुम्ही बाहेर शिजवणं अपेक्षित असतं. वजन कमी करण्यासाठी त्या भातामध्ये तुम्ही हळद घाला. हळद जी असते ना, ती ब्लड शुगर कंट्रोल ठेवण्यासाठी अतिशय उत्तम असं साधन आहे. म्हणजे मी म्हटलं तसं की आपले जे शास्त्रज्ञ आहेत त्यांना या आपल्या गोष्टी परत मिळवण्यासाठी अनेक कष्ट घ्यावे लागले. म्हणजे माशेलकरांना हळदीचं पेटंट मिळवण्यासाठी त्यांना एवढ्या वेळा फाईट करायला लागला. अनेक वर्ष त्यांना त्याच्यासाठी झगडावं लागलं. म्हणजे जे आमचंच आहे, पण ते लोकांना तिकडे अमेरिकेमध्ये त्याच्यावरती स्टॅम्पिंग झालं की त्यांना ते कळतं, रे हो तिकडे आलाय ना मग ते खरं आहे. पण जे माझं आहे, माझी आजी जे वर्षानुवर्ष सांगते, तर तुम्ही त्या भातामध्ये भात बाहेर शिजवा, त्याच्यामध्ये हळद घालून, जरी तो पिवळा दिसला तरी तो तुमचा आरोग्यदायी आहे. आणि हळद जर तुम्ही घातली तर हळद जी असते ती तुमचं बिलिरुबिनचं सिक्रिशन असतं ते चांगलं करायला मदत करतं. म्हणजे ज्या वेळेला लोकांना कावीळ होते ना, तेव्हा आम्ही सांगतो की तुम्ही तुमच्या जेवणामध्ये हळदीचा प्रयोग करा. लोकांच्या मनात खूप शंका असतात की बापरे, हळद पिवळी असते, माझं शरीर आधीच पिवळं झालंय, मी हळदीचा वापर केला तर काय होईल? पण नाही,
जे लोकांना आम्हाला हे समजावून सांगायला लागतं, की तुम्ही आमचं ऐका. आणि ती हळद खाल्ल्यामुळे त्यांचं जे लिव्हर प्रोफाईल असतं ते कमी व्हायला मदत होते. त्यामुळे तुमच्या भातामध्ये तुम्ही अशा प्रकारे हळद घालून भात वापरा. भात बाहेर शिजवा. तुमच्या जेवणामध्ये तुम्ही भाकरीचा जरूर वापर करा. तर ही जी भाकरी असते ना, ती भाकरी सुद्धा मी म्हटलं, की आपल्या तळहाता एवढीच भाकरी खायची असते. म्हणजे अशी मोठी गरगरीत तव्या एवढी फुगलेली भाकरी जर तुम्ही खात असाल, तर त्याचं पोर्शन कमी करण्यासाठी त्या भाकरीचा जो डायमीटर आहे, तो कमी करणं गरजेचं असतं. म्हणजे आपल्या तळहातावर जेवढी मागेल तेवढीच भाकरी करा. आपल्या शरीराला ना फक्त 3 मुठी धान्याची गरज असते. आपण किती मुठी धान्य खात असतो? बघा जैन साधू जेव्हा भिक्षा मागायला जातात, तेव्हा ते त्यांच्या आहारामध्ये केवळ त्यांचे अशी ओंजळ भरून त्यांचं जेवण असतं. त्याच्यामध्ये जेवढं मावेल, आपण उद्यापासून करून बघू शकतो, की मला माझ्या घरात आठवतंय माझी आजी म्हणायची, की एखाद्या माणसाला किती डाळ घ्यायची म्हणजे ती लहानपणी शिकवायची. आपण हल्ली मुलींना काय सांगतो, एवढी वाटी आपण आपल्या डाळीच्या ह्याच्यामध्ये टाकून ठेवलेली असते, की घरात 4 माणसं आहेत तर एवढी वाटी डाळ घ्यायची किंवा एवढा भात घ्यायचा. पण आजी म्हणायची, की एवढी मुठभर डाळ एका माणसाला पुरते. आणि तुम्ही तो पोर्शन घेऊन बघा, की माझ्या मुठीमध्ये किती धान्य मागताय, तुमच्या वाटीत ते किती बसतंय आणि ते खरोखर एका माणसाला पुरेसं असतं. आणि मुठ्ठीभर म्हणजे आपण आपल्या पोटामध्ये किती जास्ती गोष्टी घालत असतो. तुम्ही बाहेर जाता त्या जेवणावळीमध्ये किती अन्न फुकट घालवत असतो. म्हणजे ह्या गोष्टींचा आपण इतका साकल्याने विचार करणं गरजेचं आहे. तर ही जी भाकरी असते, तर जव नावाचं एक गोष्ट मिळते, धान्य मिळतं. जे आपण बाजारात गेलो, आपण बघा शिवामूठ वाहतो शंकराला. तर त्या शिवामूठमध्ये जव म्हणजे आपण गव्हासारखं ते धान्य असतं. आपण पूर्वीच्या काळी जेव्हा गहू निवडून हल्ली निवडणं वगैरे प्रकारच नाही राहिला. बाजारात जातो, आपण आयती पिठं घेऊन येतो. तर पूर्वीच्या काळी कधी-कधी गहू निवडताना त्याच्यामध्ये असे बारके लांब-लांब दाणे यायचे गव्हासारखे आणि ते काढून टाकायचे. पण ते ॲक्चुअली जव असतं आणि ते जव किंवा बार्ली ह्याचा वापर जर आपण आपल्या भाकरीमध्ये केला, त्याचीच ते पूर्णपणे धान्य आपण दळून आणायचं आणि त्याची भाकरी करायची. फक्त ह्याची भाकरी जी असते ना, ती अशी कोरडी होते. वृक्ष असतं कारण धान्य वृक्ष असतं. आणि आयुर्वेद शास्त्रानुसार तुमचं मेदाचं पचन करण्यासाठी तुम्हाला वृक्ष गोष्टींची गरज असते. म्हणजे जो मेद आहे तुमच्या शरीरामध्ये वॉटर कंटेंट जास्ती झालेला असतो. बघा पीसीओडी मध्ये किंवा तुमच्या थायरॉइडमध्ये किंवा अशा ह्या आजारांमध्ये तुमच्या शरीरामध्ये वॉटर रिटेन्शन जास्ती होतं. म्हणजे बघा अशा कितीतरी स्त्रिया असतात की त्यांच्या समस्या असतात की त्यांच्या पायावरती सूज असते. पण तुम्ही जेव्हा जेवणामध्ये या जवची भाकरी खायला लागाल, तर हे वॉटर रिटेन्शन हळूहळू कमी व्हायला लागतं. म्हणजे बघा, की श्रावण महिन्यामध्येच आपण शिवामूठमध्ये जव का वाहतो बरं? श्रावण महिन्यामध्ये बाहेर पाऊस खूप असतो, बाहेर जलाचं आधिक्य असतं आणि माझ्या शरीरामध्ये ते जलाधिक्य वाढू नये किती विचार करून आपला डाएट प्लॅन आपल्या लोकांनी सांगून ठेवलाय आणि आपण याच्यावर कधी विचारच करत नाही. आपण आपलं भोळेपणाने त्या शंकरावरती वाहतो. तेव्हा आपण मूग वाहतो. अख्खे हिरवे मूग वाहतो वाहतो ना? म्हणजे ते मूग सुद्धा तुम्हाला वजन कमी करण्यासाठी, पाण्याचं प्रमाण कमी करण्यासाठी सांगितलेलं असतो. जेव्हा वजन कमी करायचं असतं, तेव्हा अख्खे मूग भाजायचे आणि त्या भाजलेल्या मुगाचं कळण करायचं. म्हणजे मग त्याच्या 16 पट पाणी घालायचं आणि त्याचं सूप करायचं. आणि असं जे वरचं त्या 16 पट पाणी तो मूग शिजून जातो. साधारणपणे त्याला एक 15 मिनिटं लागतात, एक वाटीभर सूप असतील तर. आणि मग त्याच्यामध्ये ते सूप पूर्णपणे तुम्ही स्मॅश करू शकता. ते घोटून तुम्ही घेऊ शकता किंवा वरचं क्लिअर सूप एक मोठा बाउलभर तुम्ही एक अष्टमांश आटवू शकता किंवा एक चतुर्थांश आटवू शकता. आणि असं जे सूप आहे, मग त्याला तुम्ही थोडीशी तूप जिऱ्याची फोडणी देऊ शकता. आणि असं सूप जर तुम्ही तुमच्या जेवणात घेतलं तर त्याने पोट भरतं आणि वजन कमी व्हायला खूप चांगल्या प्रकारे मदत होते. म्हणजे मी म्हणतो तसं की आपल्या आपल्या ज्या परंपरा आहेत ना, त्या परंपरात सांगितलेल्या प्रत्येक गोष्टींचा वापर जर तुम्ही डोळसपणे केलात, तर त्यानुसार आपल्याला फायदा मिळतो. तर मुगाचं सूप जसं तुम्ही वजन कमी करतात, तसंच कुळथाचं सूप सुद्धा तुम्ही जर घेतलं, तर कुळीथ जे असतात आणि तुम्ही हे धान्य जे असतात, तुम्ही आयदर तुम्ही मोड आणून पण वापरू शकता किंवा पूर्वीच्या बायका ज्या आहेत, ही धान्य भाजायची आणि ती भाजलेली धान्य त्याला मी म्हटलं तसं, की धान्य भाजल्यानंतर थोडा वेळ जाऊ द्यायचा आणि ते धान्य त्याची वाफ गेल्यानंतर त्याच्यावर पाणी घालायचं, वरचं पाणी काढायचं आणि मग त्या धान्याचा वापर करायचा. तर तुम्ही कुळथाच्या पिठाचा म्हणजे कुळीथ भिजवलेल्या कुठांचं भिजवलेल्या कुळथाचं
तुम्ही शिजवून तुम्ही सूप करू शकता. वरचं जे कुळीथ आहेत, जे शिजलेले आहेत, ते घरी तुम्ही लोकांना उसळीसाठी वापरू शकता. वरचं क्लिअर सूप घ्या. या कुळथाच्या सुपाने तुमच्या पोटावरचं जे फॅट कंटेंट आहे ते कमी व्हायला खूप चांगल्या प्रकारे मदत होते. आणि त्याच्यामध्ये तुम्ही मग थोडीशी मिरीची पावडर घाला किंवा तुम्ही त्याच्यामध्ये फोडणी तूप जिऱ्याची द्या, कधी कढीपत्ता घाला. आणि मग संध्याकाळच्या वेळेला मी ही जी सूप सांगितली, दुधी भोपळ्याचं सूप जे आहे, ते दुधी भोपळ्याचं सूप सुद्धा तुम्ही जर केलं किंवा तुम्ही आपला जो कोहळा असतो त्या कोहळ्याचं सूप केलं किंवा त्या कोहळ्याचा ज्यूस काढला आणि सकाळच्या वेळेला घेतला, तुमचा उपवास असला तरी किंवा उपवास नसला तरी, तर या सगळ्या गोष्टींमुळे तुमचं वजन कमी व्हायला खूप चांगल्या प्रकारे मदत होते. आता मला वाटतं आहारावरती खूप झालं, सगळ्यांच्या पोटातलं अग्नी खूप प्रदीप्त झाला असेल किंवा ज्यांची जेवणं लवकर झाली असतील त्यांना मी आता व्यायामाकडे घेऊन जाते. मी परवाच माझ्या एका लेक्चरमध्ये सांगितलं की व्यायाम जो असतो ना जिममध्ये, हल्लीच्या मुलांमध्ये एक फॅड असं झालंय की ती मुलं दिवसभर ऑफिसला जातात किंवा ते लॅपटॉपवर काम करतात, रात्री 9-10 वाजता जेवतात आणि 10 वाजता जिममध्ये जातात. म्हणजे किती अयोग्य प्रकारे ते प्रत्येक गोष्ट वापरत असतात बघा. की तुम्ही वजन कमी करताय, रात्री 10 ही काय वजन कमी, म्हणजे व्यायाम करायची वेळ आहे का? व्यायाम हा सकाळीच करणं अपेक्षित आहे, नाही सकाळीच केला गेला पाहिजे. तो सकाळी उपाशी पोटं करणं गरजेचं आहे. तुम्ही जेव्हा चालायला जाता वजन कमी करण्यासाठी, तेव्हा तो उपाशी पोटी चालण्याचा व्यायाम, आणि तो चालण्याचा व्यायाम म्हणून जेव्हा करायचा असतो ना, तेव्हा तुम्ही दोघी मैत्रिणी, 2 मित्र असे कधीच जाऊ नका. कारण तुम्ही असे गेलात की तुमचे गप्पा चालू होतात आणि तुमचं चालण्यामधलं लक्ष, चालण्याचा वेग जो असतो तो कमी होतो. त्यामुळे तुम्हाला जर जायचं असेल तर तुम्ही कानात सुद्धा इयरपॉड घालून जाऊ नका. कारण आपलं मन तिकडे जात असतं. मग तुम्ही त्या गाण्यात गुंगून जाता. मग तुम्ही तुमच्या मुखाने जप करा. म्हणजे तुमचं मन जे असतं ते तिथे एकाग्र होईल की मला काहीतरी देवाचं करायचं आहे. आणि त्या जपामध्ये तुम्ही जेव्हा राहता, म्हणजे मी म्हंटल तसं की उपवास, आपण त्या गोष्टीच्या नजदीक जवळ जाणं गरजेचं असतं. आणि मग तुम्ही जेव्हा चालण्याचा व्यायाम करता तेव्हा तुम्ही सुरुवातीला हळूहळू चाला. एकदम चालायची सवय नसेल तर तुम्ही हळूहळू चालायला सुरुवात करा. पण तुम्ही किमान 45 मिनिटं ते 50 मिनिटं चालणं अपेक्षित असतं एका वन स्ट्रेचमध्ये. तेव्हा ते वजन कमी होणं, फॅट बर्न होणं, कॅलरी बर्न होणं हे व्हायला लागतं. जे एखाद्याकडे वेळ नसेल, तो म्हणे मला ऑफिसला जायचं आहे, पण अशा वेळेला लवकर उठणं हा एक उपाय असतो, कारण आपलं वजन कमी होणं गरजेचं असतं. आता इथे बऱ्याच लोकांच्या मनात प्रश्न येतील की माझं गुडघ्याचं ऑपरेशन झालंय किंवा अशा बऱ्याच समस्या असतात, गुडघे दुखी आहे, मला बरोबर चालता येत नाहीये, मग अशा वेळेला मी काय करू? तेव्हा मी म्हटलं तसं की तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडे तेव्हा जाणं अपेक्षित असतं. तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला, कारण मी चाला म्हटलं म्हणजे तुम्ही चालायला लागलात आणि तुमचे गुडघे दुखायला लागले, तर हे बरोबर आहे का हो? त्यामुळे माझे गुडघे तर दुखले नाही पाहिजेत, मला व्यायाम पण झाला पाहिजे, माझं वजन पण कमी होणं अपेक्षित आहे. मग अशा वेळेला मला कुठची योगासनं योग्य ठरू शकतील की ज्यामुळे माझं वजन कमी होईल? त्यासाठी तुम्ही योग्य योग तज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. योगासनं ही सुद्धा तुम्ही एकदा त्या योग शिक्षकाच्या देखरेखीखाली, त्याच्या अनुभवांच्या, म्हणजे तुम्ही करताय, मी पद्मासन करते किंवा मी हात वरती करून स्ट्रेच करून मी पर्वतासन करते, पण ते करताना मी योग्य करते का, हे त्या योग शिक्षकाने बघणं गरजेचं असतं. त्यामुळे तुम्ही त्या योग शिक्षकाकडे जा, योगाचा क्लास लावा आणि एकदा तुम्ही शिकून घेतलत की मग तुम्हाला समजेल की मी काय करायला पाहिजे, किंवा तुम्ही आरशासमोर बसून ती योगासनं करा. दिस इज द बेस्ट ऑप्शन. म्हणजे आपलं आसन जे आहे ते योग्य होत आहे का हे आपल्याला समजतं. म्हणजे आपण जेव्हा थायरॉइडसाठी आपण जेव्हा एखादी मुद्रा सांगतो, म्हणजे योगासनामध्ये मुद्रा, आसनं अशा विविध प्रकारे गोष्टी सांगितलेल्या असतात. मुद्रा ह्या ज्या असतात ना, त्या मुद्रा म्हणजे त्याला लॉक म्हणतात. म्हणजे तुमच्या ज्या ठिकाणी हॉर्मोन्सची जी सिक्रिशन्स होतात, त्याच्या ग्लँड्स असतात, त्याच्यावर त्याचं काम होतं. म्हणजे मुद्रा आणि बंध, बंध म्हणजे बांधून ठेवणं. म्हणजे तुम्ही कदाचित ऐकलं असेल की मूलाधार चक्राच्या ठिकाणी तुम्हाला बंध लावायचा आहे, जालंधर बंध लावायचा आहे, त्रिबंध लावायचा आहे, प्राणायाम करताना त्रिबंधयुक्त प्राणायाम करायचा आहे, तर त्या ठिकाणी तो होल्ड करणं गरजेचं असतं. म्हणजे मी जेव्हा थायरॉइडसाठी एखाद्यांना ब्रह्ममुद्रा सांगते, तर ब्रह्ममुद्रा म्हणजे बघा की परत माझं तेच की तुमच्या त्या नावामध्ये सगळं काही असतं. म्हणजे ब्रह्ममुद्रा
म्हणजे ब्रह्मदेव जसा असतो त्याला 4 तोंड असतात. म्हणजे मी माझी जी चिन आहे, माझी हनवटी आहे, मी जेव्हा डाव्या बाजूला वळवते, उजव्या बाजूला वळवते, त्याच्यानंतर मध्ये आणते, त्याच्यानंतर मी डावीकडे करते, त्याच्यानंतर मी वरती पूर्णपणे मान वरती करते, त्याच्यानंतर मी माझी मान जी आहे ती माझी इथे खाली लॉक करते. अशा वेळेला तिथे मी तो जेव्हा होल्ड धरते तेव्हा तो तिथे बंद केला जातो. म्हणजे तिथून जी होणारी हॉर्मोन्सची सिक्रेशन्स आहेत त्याचं कार्य सुचारू रूपाने सुरू होतं. म्हणजे इथे जी आपली थायरॉइडची ग्लँड असते त्याच्यातनं जे थायरॉक्सिन नावाचं ते सिक्रेशन हॉर्मोन सिक्रेट होत असतं. त्याचं कार्य योग्य प्रकारे ते सिक्रेशन होण्यासाठी त्याचा उपयोग होतो. मग ती गोष्ट तुम्ही अतिशय हळूवारपणे पण तिथे होल्ड करणं गरजेचं असतं. मी आता जेवढ्या फास्ट दाखवलं त्याच्याही पेक्षा अधिक स्लो करणं अपेक्षित असतं. म्हणजे हे बंध मला कुठच्या प्रकारचे म्हणजे माझं वजन कुठच्या कारणाने वाढलंय, मग त्यासाठी मला कुठच्या व्यायामाची कुठच्या योगासनांची जोड देणं गरजेचं आहे हे तुम्ही तज्ज्ञांकडे जाऊन ते तसंच करणं अपेक्षित असतं. म्हणजे बघा सूर्य नमस्कार हे मात्र सगळे जण आबालवृद्ध करू शकतात. सूर्य नमस्कार म्हणजे सूर्याची 12 नावं घेऊन तुम्ही जर सूर्य नमस्कार केलेत आणि आता रथसप्तमी संक्रांत येईल, मकर संक्रांत येईल, त्यावेळेला रथसप्तमी येईल आणि अशा वेळेला 108 सूर्य नमस्कार घालण्याची स्पर्धा अनेक ठिकाणी ठेवली जाते आणि तिथे मात्र बरेच लोक हिरिरीने भाग घेताना दिसतात. मग का नाही आपण उद्यापासून त्या सूर्यनमस्कारांचा आपण संकल्प करूया. जसं मगाशी आपण म्हटलं की आपण 1 जानेवारीला संकल्प करतो वजन कमी करण्यासाठी. तो किती दिवस टिकतो माहित नाही. पण आपण जरूर असा संकल्प करूया, जी भारताची देण आहे, भारत मातेची आपल्या वर्षानुवर्ष सांगितलेल्या गोष्टी आहेत ना, की उद्यापासून मी सूर्यनमस्कार घालीन. किमान 5 सूर्यनमस्कार. माझ्याकडे जेव्हा मुलं शाळेतली मुलांना जेव्हा त्यांचे आई बाबा घेऊन येतात, तेव्हा मी सांगते की मुलांना वेळ नाही तुम्ही म्हणताय, पण सकाळी 5 मिनिटं त्यांना उठवा. 12 सूर्यनमस्कार घालायला 5 मिनिटापेक्षा अजिबात जास्ती वेळ लागत नाही. मग तुम्ही अशा वेळेला किमान 5 सूर्यनमस्कार त्यांना सांगा. आपण ज्यांना वेळ आहे त्यांनी 11 सूर्यनमस्कार घाला, 12 घाला, तुम्ही 21 घाला. हळूहळू सूर्यनमस्कार वाढवत न्या. आमच्याकडे असे काही डॉक्टर्स अजूनही माझ्या बरोबरचे माझ्या कॉलेजमधले मित्र, माझे काही डॉक्टर्स ओळखीचे दररोज 108 सूर्यनमस्कार घालतात. आणि जेव्हा आपण एखादी गोष्ट करतो ना तेव्हा आपण दुसऱ्याला हक्काने सांगू शकतो की हो, हे असं मी केलेलं आहे आणि त्याचा उपयोग होत आहे. म्हणजे आपण जर आई-बाबांनी घरात जर सूर्यनमस्कार घालायला सुरुवात केली तर त्यांची मुलं का नाही त्यांच्या बाजूला यायला लागणार. म्हणजे मी एक सांगते, आमचे ऑनलाईन क्लासेस असायचे आणि आमचे ऑनलाईन क्लासेसमध्ये आम्हाला योगासनं करायला सकाळी आम्हाला म्हणजे ऑनलाईन आम्ही योगासनं करायचो. आणि ज्यांच्या घरामध्ये छोटी छोटी बाळं असायची म्हणजे ज्या आजी आजोबा आहेत किंवा ज्यांच्या घरात छोटी बाळं आहेत, तर खरं सांगते ती छोटी बाळं अगदी 1-2 वर्षाची छोटी छोटी बाळं त्या आजीच्या बाजूला मॅटवरती यायची. काही काही जणांचे कुत्रे सुद्धा घरामधले तिथे यायचे आणि ते आसनं करायचे. तर ती छोटी बाळं सुद्धा आसनं करायला आजीच्या बाजूला यायची. म्हणजे आजीने डोळे मिटले ना की ती हळूच डोळे मिटायची. पद्मासन केलं तर ती मांडीवर मांडी घालायचा प्रयत्न करायची. म्हणजे आपली जी मुलं असतात ना ती अनुकरण प्रिय असतात. म्हणजे जर घरातल्या आई बाबांनी जर सूर्यनमस्कार घातले, त्यांनी जर योगासनं केली तर का नाही ती मुलं करणार. आणि संस्कार जे असतात ना ते असे वेगळे शिकवावे लागत नाहीत. तुमच्या कृतीतनं तुम्ही ते मुलांना शिकवत असता. त्यामुळे तुम्ही सूर्यनमस्कार जरूर घाला. आता हे जेव्हा सूर्यनमस्कार घालतो, तो सूर्यनमस्कार जेव्हा तुम्ही फास्ट घालता, म्हणजे 1 मिनिटात 4 सूर्यनमस्कार, 5 सूर्यनमस्कार आणि तेच तुम्ही 1 सूर्यनमस्काराला 1 मिनिट, 2 मिनिट एवढा सुद्धा वेळ घेऊ शकता. म्हणजे आपल्याला व्यायाम म्हणून एखादी गोष्ट करायची असेल, तेव्हा ती फास्ट करणं अपेक्षित असतं. म्हणजे एरोबिक्स जे असतात, तुम्ही घरातल्या घरात पण एरोबिक्स करू शकता. इथे तुमचा हार्ट रेट वाढणं अपेक्षित असतं आणि तो नंतर हळूहळू कमी होणं अपेक्षित असतं. म्हणजे आपली अगदी पाण्याची बाटली आहे, ती पाण्याच्या बाटल्या अर्धा-अर्धा लिटरनी सुरुवात करू शकता. हातामध्ये घ्यायच्या, हात वरती करायचे, डंबेल्स सारखा वापर करायचा. हे पण तुमच्या योग्य अशा तज्ञांच्या सल्ल्याने. पण तुम्ही घरातल्या घरात वेगळे डंबेल्स विकत आणायची गरज नाही. आणि मग तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींनी त्या डंबेल्स सारखा वापर केलात आणि तुम्ही 10 मिनिटं व्यायाम केलात तर तो एरोबिक्स सारखाच परिणाम देतो. आणि त्याच्यानंतर मी जसं म्हटलं की योगासनं जी असतात ते यम नियम हे सगळ्या गोष्टी झाल्याच. पण हल्ली फक्त आसन म्हणजे लोकांना योग वाटतं.
पण त्याच्या जोडीला तुम्ही जर प्राणायामाची जोड दिली तर आपलं मन शांत होतं. आणि मी म्हटलं तसं की सायकोसोमॅटिक डिसीज हे 80% तुमच्या मनात असतात. आणि तुम्ही जर संकल्प केलात की मला माझं वजन कमी करायचं आहे, आणि त्यासाठी खूप मोठं हाय टार्गेट ठेवायचं नाही की माझं 80 किलो वजन आहे, तर तुमचं 4 महिन्यात 80 किलोचं 70 किलोवर येणार आहे का? नाही येणार. पण तुम्ही छोटी छोटी टार्गेट्स द्या. म्हणजे माझं वजन मी एका महिन्यात 2 किलो कमी करीन. 2 किलो इज सफिशियंट. तुम्ही 2 किलो तेवढं कमी करू शकता. आणि आपल्या भिंतीवरती समोर लिहून ठेवा. मी माझ्या विद्यार्थ्यांना नेहमी सांगते की तुमचं टार्गेट काय, की मला एवढे पर्सेंटेज मिळाले पाहिजेत. त्याच्यापेक्षा 2% तुम्ही जास्ती लिहा. आणि तुम्ही येता जाता त्याच्याकडे बघायचं. जे तुमचं मन असतं ना, ते सक्रिय होतं की मला हे करायचं आहे. तसं तुम्हाला वजन जर 2 किलो कमी करायचं आहे, तर तुम्ही तुमच्या जिथे व्यायाम करता तिथे समोर लिहून ठेवा की 2 किलो. आणि खरं सांगते, तुम्ही जर तसं करत राहिलात ना, तर तुमचं वजन नक्की कमी होताना दिसेल. आणि आपलं मन तुम्ही जर तिथे लावलं, सजगतेने तुम्ही व्यायाम केलात, सजगतेने योगासनं केली, प्राणायाम केलात. त्या ठिकाणी प्राणायामामध्ये सुद्धा अनेक प्राणायामाचे प्रकार असतात. आणि तिथे एक सूर्यवेदी नावाचा, म्हणजे आपले नाक जे असतं ते डावी जी असते ती इडा नाडी, उजवी असते ती पिंगला नाडी. म्हणजे डावीकडे चंद्राचं प्राबल्य असतं, चंद्र नाडीचं, उजवीकडे सूर्य नाडीचं. तर ज्या वेळेला आपण सूर्यनाडी ऍक्टिव्हेट करतो त्यावेळेला आपला अग्नी प्रज्वलित होतो. म्हणजे आपला जाठराग्नी प्रज्वलित होतो. म्हणजे मी म्हटलं तसं की अगदी सुरुवातीला की ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या तुमचा अग्नी योग्य प्रकारे नसेल तर तुम्हाला आजार होतात. त्यामुळे आपण सूर्यनाडी, म्हणजे उजव्या नाकपुडीतनं आपण श्वास घ्यायचा, डाव्या नाकपुडीतनं सोडायचा, त्याला सूर्यभेदन प्राणायाम म्हणतात. आणि तुम्ही श्वास घेऊन उजवीकडनं सोडला तर त्याला सूर्याभ्यास म्हणतात. ह्याचा वापर तुम्ही सातत्याने केलात तर तुमचा अग्नी प्रज्वलित होईल, पचन योग्य होईल, आणि त्याच्यामुळे तुमचं वजन कमी व्हायला मदत होईल. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा तुम्ही तुमच्या जीवनात वापर करा, आचरण करा. आणि तुमच्या नवीन वर्षात तुमच्या संकल्पाला या लेक्चरची जोड द्या. तुम्ही सगळ्यांनी माझं भाषण शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल मी सगळ्यांची खूप आभारी आहे. स्वातीताई, खूप खूप धन्यवाद. डॉक्टर, काही प्रश्न घ्यायचे का? घेऊ शकतो. कारण तुम्ही तर ऍक्च्युली निरुत्तरच करून टाकलं आहे. जवळजवळ सगळ्याच गोष्टींना तुम्ही हात घातलात. परंतु काही म्हणजे कोणाला काही हो, विचारायचं विचारा असेल किंवा विचारा सांगायचं विचारा असेल विचारा. तर 2 मिनिटामध्ये. ऍक्च्युली आपल्याला 2 प्रश्न अगोदरच आले होते. त्यातील एक असा होता की ती जी व्यक्ती आहे केतकीताई, त्यांचं वय 58 आहे आणि 11 ते 8 ते काम करतात आणि त्यांना गुडघेदुखीचा मला वाटतं त्रास आहे. तर अशा वेळेला त्यांनी वजन कमी करण्यासाठी, म्हणजे आता हा म्हणजे ऍक्च्युली कॉमन सिच्युएशन आहे की बहुतेक जण आजकाल ऑनलाईन काम करतात आणि ऑनलाईन काम करत असताना मोर दॅन 8 आवर्स दे हॅव टू वर्क ओव्हर करेक्ट देअर. करेक्ट करेक्ट. आणि अशा वेळेला असं पण होतं की आपल्या खाण्याच्या वेळा किंवा कारण तो जॉब तसा डिमांड करतो म्हणून, तर त्यामुळे जास्त बैठक असलेली कामं असल्यामुळे आपल्याला म्हणजे सांधेदुखी म्हणा किंवा असे हे बरोबर होतात आणि बरोबर. तर मग ते मल्टिपल होत जातं आणि त्याचा परिणाम मग परत ओबेसिटीवर होतो. तर मला म्हणजे कल्पना आहे की अशा वेळेला डॉक्टरांचाच सल्ला घेणं योग्य, म्हणजे डॉक्टरांकडेच जाणं योग्य. पण एक बेसिक डूज अँड डू नॉट्स आपण जे म्हणतो ना, ते आपण इथे कव्हर करू शकतो का? कारण कोणताही, तुम्ही जसं सुरुवातीला म्हटलं की ओबेसिटीसाठी काही कारणं जी दिलेली आहेत, म्हणजे पीसीओडी आहे किंवा थायरॉइड आहे, तर अशा वेळेला डॉक्टरांचा सल्ला सगळ्यात उत्तम. पण एक स्वतःला एक सेल्फ डिसिप्लिनच्या दृष्टिकोनातून डू अँड डू नॉट्स काय असू शकतील? हा माझा प्रश्न आहे. पण केतकीताई आपल्याकडे म्हणजे जॉईन झालेल्या आहेत त्या सेशनला. त्यांना काही त्याच्यावर अजून विचारायचं असेल तर हा प्रश्न आपण सविस्तरपणे घेऊ शकतो. विचारू दे विचारू दे. केतकीताई, तुम्हाला मी अनम्यूट करायला सांगितलं आहे. अदरवाईज तुम्ही सुरुवात करा, म्हणजे म्हणजे काय गायडन्स मी आहे ह्याचं त्यांना उत्तर तर त्याचा देऊ अगदी शकतो. आधीच सांगितलेलं आहे की ज्यांना आता व्यायाम करणं शक्य नाहीये त्यांनी
सकाळी लवकर उठून व्यायाम करणं अपेक्षित आहे. पण मी म्हणते तसं की ज्यांना सांधेदुखी म्हणजे गुडघेदुखी आहे, तर अशाने मग त्यांचा कुठच्या शरीरावरती फॅट जास्ती आहे. म्हणजे गुडघे दुखतायत पण त्यांच्या पोटावरती जर फॅट जास्ती आहे, तर त्यांनी पाठीवरती झोपून त्यांना जेवढे पाय वरती उचलता येतील, म्हणजे आपण जे म्हणतो की सर्वांगासन किंवा 90 डिग्रीज मध्ये पाय उचलणं किंवा पवनमुक्तासन, अशासारखी जर आसनं केली तर त्यांचे गुडघे दुखणार नाहीत, पण त्यांच्या पोटावरती त्याचा जो प्रेशर येईल त्याच्यामुळे हम्म. हळूहळू त्यांना वजन कमी व्हायला मदत होऊ शकते. ज्यांना ओके. पोटावरचं वजन कमी करायचं आहे त्यांना पाठीवरची आपण सगळी आसनं सांगत असतो. म्हणजे पोटावरती झोपून आपण जे अगदी सुरुवात भुजंगासनापासून करतो, आणि ज्यांना शक्य नाहीये की तुम्ही भुजंगासन करताय तर तुम्ही पूर्ण हात वरती न करता तुम्ही जमिनीला पॅरलल तुमचे दोन्ही हात ठेवलेत आणि फक्त तुमची मान वरती उचललीत, तर त्याचं सुद्धा तुमच्या पोटावरती प्रेशर येतं आणि त्याचा तुमच्या पोटावरती इफेक्टिव्हली परिणाम व्हायला लागतो. ज्यांचे गुडघे दुखतात त्यांना जर दोन्ही पाय शलभासन जे आहे, परत मी म्हटलं की पोटावरचं करायचं असं नाही, तर शलभासन करताना दोन्ही पाय एकत्र उचलता आले नाहीत तर एक एक पाय उचलून सुद्धा ते शलभासन करू शकतात आणि मग त्याद्वारे त्यांना त्याचा फायदा होऊ शकतो. म्हणजे मला कुठच्या भागातला फॅट कमी करायचा आहे, मला चालायला वेळ नाहीये पण मी बसल्या बसल्या माझे पाय तर असे करू शकतो, म्हणजे जसं सायकलचं आपण पेडल करतो त्याप्रमाणे तुम्ही जर हम्म. पॅडल पाय असे पुश करत राहिलात तर त्याचा अजून एक फायदा चांगला असा होतो की व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास सुद्धा कमी व्हायला मदत होते. ज्यांना जास्ती हो. मध्ये फॅट आहे ना, त्यांना आम्ही काय सांगतो की आपल्या घरात सहाण असते आणि ती सहाणीवर तुम्ही गंध उगाळा आणि तुम्ही साधारणपणे 5 मिनिटं जर गंध उगाळलात ना, तर ते गंध उगाळल्यामुळे तुमच्या हाताला अतिशय चांगला व्यायाम होतो आणि इथे जरी गुडघेदुखी असले तरी तुमच्या दंडावरचं तर वजन नक्कीच कमी होईल ना. बरोबर. हो. केतकीताई तुम्हाला काही हा. पुढे विचारायचं आहे? नाही, त्यांना विचारायचं पोटावर मी हे करते ना, पण माझं एका गुडघ्याचं ऑपरेशन झालंय, तर पोटावर झोपून करू आवाज येत शकतो का? नाहीये तुमचा. हो, मला कळलं ताई तुमचा प्रश्न. मी तेच म्हटलं की हा, गुडघ्यावरती तुम्हाला ताण कुठच्याही प्रकारे आणायचा नाहीच आहे, हा, पण हा. गुडघ्यावरती ताण न आणता मी जी आता आसनं सांगितली तुम्ही पाठीवर झोपून व्यायाम करू शकता. तुम्ही अच्छा. तुम्ही तुमच्या भिंतीजवळ जाऊन तुम्ही तुमचे पाय जे आहेत ते 90 डिग्रीज मध्ये वरती करू शकता तुमच्या कम्फर्ट झोन नुसार. आणि तुम्ही जर व्यायाम करणं शक्य नसेल तर मी आत्ता एवढ्या गोष्टी आहारातल्या सांगितल्या, हा. त्या गोष्टींचा जरी वापर केला तरी सुद्धा वजन कमी व्हायला मदत होऊ शकते. कारण ज्यांची कामं 8 तास लॅपटॉप समोरच आहेत, 8 तास त्यांना ऑफिसमध्ये बसूनच राहावं लागतंय, मग त्यांनी त्यांचं जेवणातला पोर्शन कमी करणं, मग तिथे हेल्दी गोष्टी त्यांच्या आहारामध्ये वापरणं, असं जर केलं तर त्यांचं वजन नक्की कमी व्हायला मदत होईल, पण ते सातत्याने करणं अपेक्षित आहे. पण भुजंगासन जर केलं तर चालू शकतं ना? म्हणजे मला येतं करता, मी पण काय म्हटलं की भुजंगासन करून तुम्हाला जर त्रास होत नसेल, अच्छा. तुम्हाला हा. गुडघ्यावरती कुठच्याही प्रकारे प्रेशर येत नसेल तर तुम्ही करू शकता. तुम्ही एक करू ओके. शकता, तुम्ही मॅटवरती तुम्ही एक जाड चादर घालू शकता, हा. कार्पेट सारखं घालू शकता की जिथे गुडघ्यावर प्रेशर येणार नाही, किंवा तुम्ही गुडघ्याला नी कॅप लावू शकता आणि तुम्ही बघा की मला त्रास होतोय का. त्रास होत असेल तर तुम्ही यू हॅव टू स्टॉप देअर. म्हणजे इथे कुठची ओके. जोर जबरदस्ती करायची नाही, कारण आपण बरोबर. एक गोष्ट करताना दुसरा आजार ओढवून घ्यायचा नाहीये. म्हणजे बरोबर. हा, आपण हा. असं एक कधीच सांगत नाही की त्याच्यातनं एक आजार बरा करताना दुसरा आजार निर्माण करणं कधीच अपेक्षित नाहीये. बरोबर. हा, चालेल चालेल. ओके, थँक्यू. धन्यवाद ताई. आणि केतकीताई मला वाटतं तुमचं म्हणजे सॅटिस्फाय झालं असेल हो म्हणजे हो हो प्रश्नांचं हो उत्तर. हो हो, झालं झालं. हा. तरीही मी अरुणाताईंचा नंबर आपला व्हिडिओ जेव्हा मी अप करेल त्यावेळेला मी देईनच हा. सरतेशेवटी, म्हणजे तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करायचा असेल तर. हो हो. दुसरं असं की अजून एक प्रश्न आला होता की वजन जर 100 किंवा 100+ असेल तर जसं तुम्ही सांगितलं की छोटे छोटे टार्गेट्स ठेवून हळूहळू ते कमी करायचं. पण काही त्याच्याबरोबर काही जर औषधं किंवा असं काही चालू असेल इथे हा वगैरे फार तर. औषधाचाही रोल असतो, पण म्हणजे इथे वेळच नाही झाला मला सांगायला, पण म्हणून म्हटलं की डॉक्टरांच्याकडे जा, त्याला आहाराची जोड, व्यायामाची जोड, योग्य योगासनांची जोड आणि औषधं, हे पण आम्हाला आमच्या प्लॅन मध्ये द्यावं लागतं. कारण ते काय असतं ना की तुमचं फॅट डिपॉझिट झालेलं असतं, ते फॅट बर्न करण्यासाठी काही औषधं आम्हाला द्यावी लागतात. आणि इथे एक सांगायचं राहून गेलं की ॲलोपॅथी म्हणजे मॉडर्न सायन्समध्ये
बेरियाट्री नावाची सर्जरी केली जाते. म्हणजे इथे अजून एक बलून ऑपरेशन पण असतं. म्हणजे तुमच्या स्टमक मध्ये एक प्रकारचा बलून आत सोडला जातो. म्हणजे त्यामुळे काय होतं की तुमच्या स्टमकची कपॅसिटी असते ती कमी होते किंवा ते 1/3 एवढं ते आतमध्ये शिवून टाकतात. म्हणजे तुम्ही जर 2 पोळ्या खात असाल तर तुम्ही अर्धी किंवा 1 पोळी खाल्ली की तुम्हाला पोट भरलं हीच भावना यायला लागते. म्हणजे त्याच्यावर तुम्ही खाऊच शकत नाही. आणि मग त्याच्यामुळे तुमचा कॅलरी इंटेक कमी होतो आणि वजन कमी होतं. पण काही काही वेळेला ह्या बेरियाट्रिक सर्जरीमुळे सुद्धा परत म्हणजे हे काही वर्षानंतर परत वजन वाढे होतीये असंही दिसून येतं. त्यामुळे योग्य व्यायाम, योग्य आहार हाच जास्ती चांगला उपाय ठरू शकतो. ताई, हे अशा प्रकारचं जे ऑपरेशन आहे ते थोडं रिस्की असू शकतं का? म्हणजे मला असं जाणवतं की ते रिस्की असू शकेल. कारण असं त्याच्यानंतरही म्हणजे ऑपरेशन सक्सेसफुल झालं, पण त्याच्यानंतर जर पथ्यपाणी व्यवस्थित नसेल, तर त्याचा खूप मी तुम्हाला सांगितलंच ना आता की काही डेंजर होतं. वर्षानंतर त्याचं वजन वाढीमध्ये परिणाम होताना दिसतं आणि मग ते अजून जास्ती दुप्पट वाढतं किंवा मग ते खूप बरोबर. त्रासदायक ठरतं. म्हणूनच म्हणतो की त्रासदायक ठरतं. म्हणजे ह्या गोष्टी आपण किती करायच्या तज्ज्ञांच्या सल्ल्याने आणि त्या खरोखर मला गरजेच्या आहेत का? म्हणजे जर तुमचं वजन खरोखर 150-200 किलो असेल तर मग ते पटकन आणि अजून एक असतं लायपोसक्शन. म्हणजे तिथे पण तुमचं जे फॅट असतं ते सक केलं जातं. पण त्याचा सुद्धा पूर्णपणे अभ्यास करून ते तज्ज्ञ, ते सर्जन तुमच्या शरीराला किती फॅट कमी करण्याची गरज आहे ते ठरवतात. आणि मग त्याच्यानंतर सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे डाएट प्लॅन हा फॉलो करावाच लागतो. फक्त ताई, आणि अशा प्रकारच्या सर्जरी जर आपण म्हणजे निष्णात डॉक्टरांकडे केल्या तरच, अदरवाईज ते खूपच रिस्की असतं. कारण एक काय माझ्याकडे बरेच अनुभव आहेत. माझ्या एका मैत्रिणीने असाच लिपोसक्शनचा हे केला होता आणि नंतर तिची स्किन जी आहे ती इतकी पातळ झाली की आणि वजन तर परत वाढायला लागलंच काही वर्षाने, की तिला त्या स्किनचा नंतर त्रास व्हायला लागला. एक्झॅक्टली म्हणजे मी म्हणजे म्हटलं तसं की ती ॲलर्जी इतकी झाली अशा फ्रजाईल होऊन पद्धतीने. जाते ना, हो, जसं हो. म्हटलं तसं की वजन केल्यानंतर तुमचा चेहरा एवढा असा ओसपटलेला दिसतो की अरे तू आजारी आहेस का? असं असं लोक विचारतात. त्यामुळे वजन असं कमी करावं की ते तुमच्या शरीराला योग्य असा आकार देईल, घोटीवपणा देईल. असं अगदी वजन बरोबर. कमी होणं गरजेचं असतं. इथे तुम्ही तिळाच्या तेलाचा अभ्यंग म्हणजे तीळ तेल अंगाला जसं मी प्यायला सांगितलं तसं तीळ तेल तुम्ही सगळ्या अंगाला अतिशय उत्तम प्रकारे लावलं तर तुमचं शरीर बांधेसूद व्हायला खूप मदत होईल आणि वजन कमी व्हायला सुद्धा मदत होईल. त्यामुळे आयुर्वेद शास्त्राचं सगळ्या प्रकारे जरूर पालन करा. अजून कोणाला काही प्रश्न आहेत का? नाहीतर मी एक शेवटचा प्रश्न विचारते. हा, ताई, विशालाताई. एक विचारू का? बोला, बोला. आपण भाकरीचं पीठ करतो ना तेव्हा ज्वारी बाजरी असं भाजून घ्यायची का आणि मग पीठ करून घ्यायचं? नाही, ज्वारी बाजरी नाही ना? भाजण्याची गरज नाहीये. तुम्ही अच्छा. ज्वारी थोडी जुनी झाली तर त्याच्यामध्ये गरम पाणी घालून तुम्ही भाकरी करू शकता. पण जी बाकीची म्हटली की जी भगर आहे, वरी आहे, अशा प्रकारची जी धान्य आहेत, ज्याला तृणधान्य ती भाजून घेणं अपेक्षित असतं. जे अच्छा. मिलेट्स या प्रकार होतात ती सगळी. ओके. ताई, एक प्रश्न असा होता की तुम्ही सांगितलं की गरम पाणी म्हणजे त्याचा खूप उपयोग होतो. हो. त्याबरोबर जर आपण जिरं टाकून म्हणजे हो, तुम्ही जिऱ्याचं पाणी जिऱ्याचं पाणी किंवा पण पिऊ मेथीचं पाणी शकता. अशा पण पद्धतीने केलं. मेथीचं पाणी मी मागच्या डायबिटीसच्या ह्याच्यात पण सांगितलं होतं की मेथीचं पाणी पिताना सुद्धा तुम्ही एक 2-4 दाणे टाकलेत तर ठीक आहे. पण मेथी तुम्ही 2-4 दाणे आणि जिऱ्याचं पाणी असं हे एवढं केलं तर. केलं तर पण चालू त्याचा शकतं. खरंच फायदा होतो की ते मिथ आहे? म्हणजे नाही, काय? मीठ नाहीये. मी म्हटलं तसं की जिऱ्याचं पाणी घेतल्याने तुम्हाला युरिनच्या संबंधी आजार कमी होतात. आणि परत एक विचार म्हणजे गोष्ट अशी आहे की आत्ता हिवाळा आहे. आत्ता तुम्ही गरम पाणी पिऊ शकता. पण उन्हाळ्यामध्ये सगळ्यांनाच गरम पाणी पिणं शक्य होत नाही ना. पण अशा वेळेला तुम्ही माठाचं पाणी वापरलं तर ते म्हणजे उपयोगी ठरतं. पण इथे मग फ्रीजचं पाणी पूर्णपणे बंद करणंच अपेक्षित आहे. पण तुम्ही ऋतूनुसार आपल्या शरीरानुसार म्हणजे एखाद्याला गरम पाणी नाही सहन होत तर म्हणून म्हटलं की प्रत्येकाने आपल्याला जे योग्य ठरेल अशाचा वापर करणं अपेक्षित असतं. पण गरम पाणी नक्की घेऊ शकतो आपण. पूर्वीच्या काळी जेव्हा 4 महिने पावसाळ्यामध्ये पाणी गढूळ यायचं तेव्हा तर सगळेजण पाणी गरम करून गाळूनच पीत असायचे ना. त्यामुळे ते बरोबर. नक्की करू शकता.
आणि ते सकाळी उठल्यावर असं म्हणतात अनशापोटी लिंबू टाकून पाणी प्यावं वगैरे वगैरे, नाही पण त्याने नाही बोन्सवर पण म्हणजे परिणाम होतो असं पण ऐकलंय. तर हे कितपत म्हणजे खरं आहे किंवा बोन्सवर काय आहे? परिणामापेक्षा कसं आहे ना की तुम्ही एखादी नवीन गोष्ट करता तेव्हा ती तुमच्या शरीराला सूट होते का हे बघणं हम्म. खूप गरजेचं आहे. कारण लोक असं म्हणतात की सकाळी 1 लिटर पाणी प्या, सांधेदुखी झालीच झाली समजा. माझे एक पेशंट होते हल्ली ना, ह्या झोमॅटोनी तुम्हाला जितक्या फायदे दिलेत ना तेवढे तोटे अगणित दिलेत. म्हणजे आणि ज्या जागे पॅक गोष्टी आहेत म्हणजे आपलं जे नारळाचं पाणी असतं, बाटलीबंद नारळाचं पाणी असतं, ते हल्ली इझिली अवेलेबल असतं. आणि जेव्हा ऑफर असतात तेव्हा लोक वेडी होतात की अरे ह्याच्यावर एकावर एक फ्री आहे किंवा 50% ऑफर आहे. आणि तेव्हा मी माझ्याकडे असे 2-3 पेशंट आले आणि ते नारळाचं पाणी ते घ्यायचे आणि त्याच्यात लिहिलेलं असतं की नारळाचं पाणी जेव्हा त्याचं झाकण उघडलं की ते तुम्ही 8 दिवसात म्हणजे 4 दिवसात संपवलं पाहिजे किंवा ते फ्रीजमध्ये ठेवलं पाहिजे. ते नारळाचं पाणी फ्रीजमध्ये ठेवायचं, एकदा बाटलीचं झाकण उघडलं की ते तर तुम्ही ते एकदा उघडा, घरात 4 माणसांनी प्या, संपवा, गोष्ट संपली. आपल्याकडे शहाळी 12ही महिने मिळतात. आणि मग ती नारळाची पाणी आणायची, फ्रीजमध्ये ठेवायची, बाटली उघडायची, तोंडाला लावायची. आणि त्या व्यक्तीला गुडघेदुखीचा एवढा त्रास झाला, म्हणजे गुडघेदुखी बरी करण्यासाठी ती माझ्याकडे व्यक्ती आली. मी म्हणते तसं की आम्हाला त्यांची हिस्ट्री डिटेलमध्ये घ्यावी लागते. आणि तेव्हा मग त्यांचा तो आजार दूर करण्यासाठी त्याच्यावरती मला 2 महिने काम करावं लागलं. हो. हे हे खूप महत्वाचं आहे की मी काय खातो, कसं खातो, कुठलं खातो, पॅक फूड खातो का, ताजं बनवा, ताजं अन्न खा, त्यावेळेपुरतं बनवा, तुम्ही निरोगी राहा. अगदी थांबूया बरोबर. का आपण आता? धन्यवाद, धन्यवाद. खूप खूप धन्यवाद डॉक्टर. खूप छान माहिती झाली आणि मला वाटतं सगळ्यांनाच त्याचा खूप फायदा होईल. आणि हे सेशन मी इथेच म्हणजे पूर्णविराम देते. तुम्हा सगळ्यांचे आभार. आता पुन्हा भेटूया आपण पुढच्या महिन्यामध्ये टुवर्ड्स द एंड ऑफ द मंथ. थँक यू थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू